नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण 34 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, एकदम सविस्तर। व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घेतला। तर इथं पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 14 घेतली, 14.5 घेतली आणि कमरेची लाईन इथे मी ओढून घेतलेली आहे। आता आपल्याला इथं शोल्डर 5.5 इंच घ्यायचा आहे, मुंडा 6 इंच घ्यायचा आहे, पाठीमागचा गळा आपला 9.5 इंच आहे, त्याच्यामुळे मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। तर इथं मुंड्याची लाईन ओढून घेतली, मुंडा इथे लिहून देते मी 6 इंच। इथे छातीचं माप टाकायचं आहे, 34चा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही लाईन आपण जोडून घेऊ। आता कमरेचं माप टाकायचं आहे, कंबर आहे 29, त्याचा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही फिटिंग लाईन जोडून घेतली आणि मार्जिन लाईन इथून मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच मागच्या मुंड्यासाठी आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंच। मुंड्याचं निम्म करायचं, इथं अर्धा इंच समोर घ्यायचं, तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे शोल्डरपर्यंत। इथून आपल्याला आकार द्यायचा आहे, मागचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने। आता समोरचा आकार अशा पद्धतीने दोन्ही आकार झालेले आहेत, मागचा 1.5 इंच आणि समोरचा 1 इंच। छाती 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। शोल्डर 2.5 आहे, तर इथं 3 घ्यायचं आहे। गळा रुंदीवर 2.5, गळा आहे 6.5चा, तर अर्धा इंच प्लस करून इथं 6.5 घेतलेलं आहे। जेवढा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे। खाली गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे, तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। 1 इंचाहून गळ्याला आकार द्यायचा आहे। आपला गळा हा 6 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं, इथं 2.5 इंच घेतलं। 3 इंचाचं शोल्डर, गळा रुंदीवर 2.5 इंच। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहून देत आहे। आता इथं आपल्याला टक्ससाठी प्रिन्स कटच्या 4 इंच घ्यायचं आहे आणि टक्स इथं आपला 9.5 इंचाचा घ्यायचा आहे। आता ही लाईन जोडून घ्यायची आहे। खाली इथं अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे समोरच्या भागासाठी। आता हे अर्धा इंच इथं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इथं 1 इंच आणि इथं 2 इंच घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला वर घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इथं सुद्धा 1.5 इंच घ्यायचं आहे वर।
आता इथे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथून अर्धा इंचच्या लाईनपासून आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. ते 1 इंच आणि इथं 2 इंच, 4 इंच, इथं 9.5 इंचाचा आपला टक्स पॉईंट आहे कटोरीचा. आता जे आपण इथं 2 इंच घेतलेलं होतं ते समोर आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे आणि इथं 1 इंच. आता ही लाईन जोडून घ्यायची आहे. आता आपण कट करून घेऊ. आपण दोन्ही भाग एकत्र कट केलेले आहेत, मागचा आणि समोरचा. तर आता आपण मागच्या मुंड्यापासून इथे कट करणार आहोत. आता इथं आपल्याला एक मोड पाडून घ्यायची, थोडं कट लावून घ्यायचं आहे. आता हा समोर जे आपण प्रिन्स कटच्या कटोरीसाठी वाढवलेलं होतं ते कट करायचं आहे आपल्याला मागच्या भागातून. आता इथं आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत. बघू शकता दोन्ही भाग आपले एकत्र कटिंग झालेले आहेत. आता इथं अर्धा इंच आपलं मागच्या मुंड्यातलं कट करायचं आहे. आता आपल्याला गळा कट करायचा आहे. आता हे भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हा मधला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर बघू शकता. आता इथं वर आपल्याला 2-2 लाईन इथं कट करायचं आहे अशा पद्धतीने. फक्त 2-2 लाईनच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा. तुमची प्रिन्स कटची कटोरी एकदम परफेक्ट बसणार आहे. तर आता आपल्याला इथं मागचा गळा 9.5 इंच घ्यायचा आहे. 9 आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथं 9.5 घेतलेला आहे. गळा रुंदी इथं 2.25 आणि वर 2.5 इंच. इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला मटका गळा बनवायचा आहे. तर इथं 7.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि वर 2.5 इंच, बाहेर अर्धा इंच, इथं आतमध्ये अर्धा इंच. आता इथं अर्धा इंच. आता वरून आपल्याला आकार देत आणायचं आहे अशा पद्धतीने. एकदम परफेक्ट मटका गळा तुमचा तयार होतो. तर बघू शकता 9.5 इंच, इथं 2.5 इंच. आता इथं आपल्याला समोर अर्धा इंच वाढवलेलं कट करायचं आहे. समोरच्या भागामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं तेवढंच आपल्याला कट करून टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे 4 इंच मागच्या टक्ससाठी, उभा टक्स 4.5 इंच.
4.5 इंच, इथं अर्धा इंच दोन्ही साईडला 1 इंचाचा हा टक्स तयार होतो. आता जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच तर हा झाला आपला पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग. बघू शकता एकदम परफेक्ट कटिंग आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर इथं आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तिथून आपल्याला बाही आपली 5 इंचाची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 6 इंच घेतलं आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे रुंदीसाठी. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 9 इंच घेतलेला आहे. साडेआठ प्लस अर्धा इंच, इथं 9 इंच घेतलं. आता हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करून पहा. एकदम परफेक्ट तुमची बाही बसणार आहे. इथं 2.5 इंच घेतलं आणि वर 1.5 इंच, इथं 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. त्या पॉईंटपासून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे 1.5 इंचापर्यंत खालच्या. आणि इथं अर्धा इंच समोरच्या मुंड्यासाठी दंडघेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे. दंडघेर आहे 6 इंच आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन. जेवढा दंडघेर असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. आता समोरचं आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. इथं आपली संपूर्ण 34 साईजची कटिंग झालेली आहे प्रिन्स कटची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.